नमस्कार मंडळी, तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रोहिणी होम किचनमध्ये। आज मी तुमच्यासोबत अगदी साधी सोपी प्रत्येकाच्या घरात बनणारी म्हणजे बटाट्याची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। थोड्या वेगळ्या पद्धतीने आहे, तुम्हाला आवडेल ही रेसिपी अशी आशा करते। आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। इथे मी 2 मोठे चमचे खोबऱ्याचा किस घेतलाय, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या अशा तोडून याची आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची। यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा। तर आपलं खोबऱ्याचं वाटण जे आहे ते तयार आहे। इथे मी 2 मोठे बटाटे घेतले होते, त्यांची साल काढून त्याचे मीडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही त्याचे काप करून घ्यायचे। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई, जिरं, हिंग, कढीपत्ता हे छान परतून घ्यायचं। त्यानंतर जे आपण खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं। एक 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची म्हणजे खोबऱ्याचं वाटण जळणार नाही। वाटण छान लालसर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घातला। आता त्याला थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट टाकून परतून घ्यायचं आहे। मसाला सगळा छान परतून घ्यायचा म्हणजे तेल छान सुटतं। आता तुम्ही बघू शकता मसाला छान परतून झालाय। त्यामध्ये पाव चमचा गरम मसाला आणि बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहेत। मसाला छान कोट होईपर्यंत आपल्याला बटाटे परतून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आता बटाट्यांना सगळा मसाला जो आहे तो कोट झालेला आहे। 2 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे गॅसवर, कारण तेल छान सुटतं आणि भाजीत चव छान येते। त्यानंतर गरजेनुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। बटाट्याची रस्सा भाजी बनवते त्यामुळे थोडं पाणी जास्तच घातलंय। चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम आता फक्त उकळण्यासाठी आपल्याला हाय ठेवायची। भाजी उकळायला लागली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकून बटाटे आपल्याला शिजू द्यायचे आहेत। ज्या मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचं वाटण केलं होतं त्याच भांड्यात आपल्याला 2.5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतले, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता भाजी उकळायला लागल्यानंतर बटाटे थोडे शिजल्यानंतर आपल्याला ही पेस्ट जी आहे ती भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आणि भाजी पुन्हा 3 ते 4 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचे, जेणेकरून भाजी जी आहे त्याचा रस्सा थोडा घट्ट होईल। पुन्हा झाकून आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता भाजी छान उकळायला लागली आणि छान शिजते आहे। रस्सासुद्धा थोडा घट्ट झालेला आहे। मी तुम्हाला बटाटा शिजलाय की नाही दाखवते। बघा, बटाटासुद्धा अगदी सॉफ्ट आपल्याला शिजून तयार झालेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशा साध्या सिंपल रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील। भेटूया असाच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।